लोकांच्या जीवाची करताय तुम्ही. थांबा थांबा थांबा, काय प्रकार काय? हीच ती डॉक्टर बाई आहे जिच्यामुळे माझ्या नवऱ्याचा डोळा गेला. काय काय बोलताय काय तुम्ही? एक मिनिट, मी ओळखतही नाहीये या लोकांना. माझा नवरा तुझा पेशंट होता. हे जे काय तू औषध दिलेस ना, ते औषध मी त्यांच्या डोळ्यात घातलं आणि तेव्हापासून त्यांना दिसतच नाहीये. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचा डोळा गेला. अरे बघताय काय, करा तोडफोड. थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बाई. एक मिनिट, तुम्ही अंगावर येऊ नका, असे शांतपणे सांगा काय झालंय. इथे माझ्या नवऱ्याचा डोळा गेलाय आणि तू मला शांत हो म्हणतेस. अरे तुमच्यामुळे या माणसाचं आयुष्य बरबाद झालंय. लाज नाही वाटत तुम्हाला? पैसे घेताना बरोबर हा औषधं बघून द्यायची नाही का? हे कोणी केलं डॉक्टर तुम्हाला? कोणी केलं? माझ्या नवऱ्याचा गेलेला डोळा परत करू शकाल का तुम्ही? एक मिनिट, मी एकतर असे कुठलेही चुकीचे ड्रॉप्स दिलेले नाहीये. मी इतकी वर्ष काम करते, अशी चूक माझ्या हातून होऊच शकत नाही. तुम्ही काय खोटं बोलतीये? बघा, असं होऊ शकत नाही, काहीतरी चुकतंय तुमचं. हे ड्रॉप्स तुम्हीच दिलेत ना, म्हणूनच त्यांना रिॲक्शन झाली. एक मिनिट, इम्पॉसिबल. हे ड्रॉप्स मी प्रिस्क्राईबच करत नाही. हे मी दिलेले नाहीये ड्रॉप. हो बघा, ही बाई किती खोटं बोलतेय. तिनेच ड्रॉप्स दिले ते. डॉक्टर मीराला अटक झालीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे. एक मिनिट थांबा. हे बघा बाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या या क्लिनिकमध्ये ना कुठल्या पेशंटला कुठली औषधं दिली जातात ना, ते सिस्टीम मध्ये फीड केलेलं असतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहा. रश्मी, यानं सिस्टीम मध्ये दाखवा आपल्या. हे सिस्टीम वगैरे आम्हाला बघायचं नाही. आणि जर हे प्रकरण पैसे देऊन मिटवलं बनतं ना, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. या डॉक्टरांना अटक. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.